100% अमरसिंह पंडित साहेबांच्या जीविताला धोका दिसतो. कारागृहात जी मंडळी त्यांच्या बरोबर होती अशा पद्धतीचे हे क्रिमिनल लोक त्यांच्या गाडीत होते. साधारणपणे 11:15च्या दरम्यानची ही घटना. मी आमचं कृष्णाई कार्यालय जे आहे तिथं बसलेलो होतो. अचानक बाहेर एक स्कॉर्पिओ आमच्या उभ्या राहिलेल्या स्कॉर्पिओवरून आदळल्याचा आवाज झाला म्हणून मी बाहेर आलो. पाहतो तर हे बाळराजे पवार ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरले. मी त्यांना पुढे होऊन नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अमरसिंह पंडित साहेबांच्या नावानं शिवीगाळ सुरू केली आणि त्याला आज मारायचंय, खतम करून टाकायचंय अशा स्वरूपाच्या मोठमोठ्याने त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मी त्यांना सांगत होतो ते इथं नाही आहेत, ते नाही तर तू आहेस असं म्हणून त्यांनी मला मारहाण चालू केली. त्यांनी मारहाण करताना त्यांच्या सोबतचे लोक होते त्यांनी मला मारहाण केली. त्यांच्या हातात बेल्ट, काट्या त्यांनी मला खाली पाडून जबरदस्तीनं सगळ्यांनी मिळून मारलं. नेमकं मारहाण करणारे किती जण होते आणि बाकी जे काही शस्त्र वगैरे काही होते का, नेमकं काय नेमकं म्हणणं काय होतं? त्यांनी म्हणणं मांडायला ह्याला काही चान्सच दिला नाही तिथं. उलट मी त्यांना हात जोडून विनंती करत होतो की अशा पद्धतीनं घरी येणं चुकीचं आहे. त्यांनी अचानक माझं कुठलंही न ऐकून घेता ते मुळात अमरसिंह पंडित साहेबांच्या खुनाच्या इराद्यानं ती मंडळी आली होती. त्यांची हत्या करणं हा त्यांचा खरा हेतू असावा, कारण हे सगळे क्रिमिनल्स होते आणि उतरताना सुद्धा ते त्याच पद्धतीनं मोठमोठ्याने अमरसिंह पंडित साहेबांच्या नावाने एक शिवीगाळ करत होते आणि आज त्याला संपवायचंय, त्याचा खात्मा करायचा आहे अशा पद्धतीच्या आरडाओरडा ते करत होते. काय मागणी असणार आहे तक्रार? मी इथं हॉस्पिटलला आल्यानंतर MLC दाखल केली आहे. अजून पोलिसांनी माझा जबाब घेतला नाही, पण मी तक्रार देणार आहे. मुळात हे बाळराजे पवार यांनी 1997ला इथले शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख होते कैलास बेदरे यांचा असाच त्यांच्या घरी जाऊन निर्घृण खून केला होता. या खुनाच्या प्रकरणात ते अनेक वर्षे कारागृहात होते. आत्ता त्यांनी ह्या सत्तेचा दुरुपयोग करून ही शिक्षा माफ करून घेतली होती. मुळातच हे क्रिमिनल असल्यामुळं त्यांच्याकडून अशा पद्धतीचे कृत्य वारंवार या निवडणुकीच्या दरम्यान झाल्याचं मला जाणवत आहे. त्यांची जागा कारागृहात आहे. मी शासनाला या माध्यमातून एवढीच मागणी करणार आहे की यांना परत एकदा कारागृहात पाठवा आणि माझ्या जे काही प्राणघातक हल्ला झालाय या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.